एकदा एका कॉर्पोरेट कंपनीत काम करणाऱ्या तरुण कर्मचाऱ्यांचा समूह शनिवार रविवारची सुट्टी एन्जॉय करण्याच्या निमित्तानं निसर्गरम्य रिसॉर्टमध्ये गेला. त्या निसर्गरम्य वातावरणात त्यांनी खूप एन्जॉय केला. इतक्यात आपली सोन्याची मौल्यवान अंगठी हरवल्याचे अनिकेतच्या लक्षात आले. थोड्या वेळापूर्वी आपण स्विमिंग पूलमध्ये उतरलो होतो, तिथेच कदाचित अंगठी पडली असावी या विचाराने अनिकेत पाण्यामध्ये उतरला. त्या स्विमिंग पूलमधील पाण्यात तो आपली अंगठी शोधण्याचा प्रयत्न करू लागला, पण अंगठी सापडत नसल्यामुळे तो खूप चिंतेत होता. पुन्हा पुन्हा पाण्यामध्ये हात घालून अंगठी सापडते का ते तो पाहत होता. त्यामुळे पाणी खळबळले जात होते, फेसाळले जात होते. इतक्यात त्याची ही परिस्थिती पाहून त्याचा एक मित्र त्याला म्हणाला, अनिकेत, तू आधी शांत हो. तू शांत उभा राहिलास म्हणजे पाणी स्थिर होईल आणि मग तुला तळही दिसेल आणि साहजिकच अंगठी देखील सापडेल. अनिकेतला आपल्या या मित्राचे म्हणणे पटले. त्याने तसेच केले. तो पाण्यामध्ये शांत उभा राहिला. काही क्षणामध्येच पाणी स्थिर झाले व तळ दिसू लागला आणि त्याचबरोबर अनिकेतला त्याची अंगठीही सापडली. आपल्या मनाची अवस्था देखील अशीच असते. सुख आणि समाधान मिळावं म्हणून आपण सदैव असेच उद्विग्न होऊन थैथयाट करत असतो, पण आपल्या मनाला काही सुख व समाधान मिळत नाही. वास्तविक सुख समाधान हे आपल्या मनाच्या तळाशीच असतं. गरज असते ती मनातील खळबळ थांबवून मनाला शांत व स्थिर करून त्या मनाचा तळ पाहण्याची. असं केलं तर मनाच्या तळाशी असलेलं सुख व समाधान हे आपल्याला सहज मिळतं. खरं तर हे जमायला अवघड नसतं, पण पटायलाच थोडंसं अवघड असतं.